नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. पुण्यात बनावट HSRP नंबर प्लेट कारखान्यावर पोलिसांच्या छापा, एकाला अटक. खडकवासला फुरसुंगी पाणी प्रकल्पातील 1 किमी बोगदा पूर्ण, 4 ठिकाणी खोदाई सुरू. राज्यात हवामान बदलांचे संकेत, कोकणात उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज. पुणेसह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची शक्यता. 31 डिसेंबर 2026 पर्यंत 6 वर्ष पूर्ण झालेल्यास पहिलीत प्रवेश. लाडक्या बहिणींना एक रकमी 6,000 रुपये देण्याची तयारी, KYC सुरू. भारताचा नामिबियावर 93 धावांनी दणदणीत विजय, पाकिस्तानाला इशारा. ईशान किसनच्या विकेटवरून फिक्सिंगचा आरोप, पाकिस्तानकडून वाद निर्माण. इम्रान खान यांच्या तुरुंगातील छळाचा दावा, प्रकृती चिंताजनक. विद्यापीठावर गुन्हे दाखल करावेत का, डॉक्टर अभय बंग यांचा सवाल. अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी, इटालियन वृत्तपत्राचा दावा. अपूर्ण एक्सप्रेसवेवर टोल नाही, सरकारने नियमात बदल केले. आयफोन विमा दावा नाकारला, ग्राहक आयोगाने 89,000 परत करण्याचे आदेश. 6 षटकात 104 धावा, तरी भारत 209 वर का थांबला, विश्लेषणात प्रश्नचिन्ह. T20 विश्वचषकात किशन पांड्यांची दमदार खेळी, शेवटच्या 12 चेंडूत 5 विकेट. ARAI कडून ऑडासची यशस्वी चाचणी, टाकवे येथे देशातील पहिली ऑडास सिटी. भारत फ्रान्स संरक्षण करार, 114 राफेल खरेदीचा मोठा निर्णय. मुंबई ड्रग्स मुक्त आणि झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी नवा आराखडा. हापूससाठी अजून प्रतीक्षा, केरळमधून दररोज 4 ते 6 टन आवक. 6 वर्ष एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयावर ACBचा छापा, कार्यालय सील. मुंबई शहरासाठी 813 कोटींचा प्रारूप विकास आराखडा. T20 विश्वचषक 2026 नामिबिया, पाकिस्तानवर टीम इंडियाचा दबदबा. राज्यात तापमानात चढ उतार, काही ठिकाणी दमट तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण. राज्यात विविध पायाभूत प्रकल्पांना वेग, सरकारकडून मोठे निर्णय जाहीर. सध्या इतकंच. बघत रहा लोकतंत्र मिरर.